सो हॅलो गाईज, आज आहे डे 2 कोडिंग विथ मी C++ लँग्वेजचा. सो आज मी बघणार आहे ऑपरेटर व्हेरिएबल अँड डेटा टाइप्स याचं मी लेक्चर बघते अँड ब्रीफ ओव्हरव्ह्यू तुम्हाला पण देईन. सो स्टे ट्यून्ड. सो आत्ता माझं लेक्चर झालेलं आहे. तर या लेक्चरमध्ये मी काय काय बघितलं सांगते मी. तर फर्स्ट ऑफ ऑल मी बघितलं की आउटपुट कसं घेतात. आता आपण त्याच्यामध्ये एक हे वापरतो सी आउट म्हणा अँग्युलर ब्रॅकेट आणि डबल कोट्समध्ये आपण देऊन नंतर सेमीकॉलन देऊन तर आपण क्लोज करतो. सो अशा पद्धतीने आपण आउटपुट घेतलो की C++मध्ये. नंतर मी विचारलं बॉइलप्लेट कोड. बॉइलप्लेट कोड म्हणजे काय असतो की ज्याच्यामध्ये आपला जो कोड आहे, आपण जेव्हा एखादी C++ लँग्वेजमध्ये कोड लिहितो त्याच्या आधीचे जे वापरतो हॅशटॅग इन्क्लूड आय स्ट्रीम युझिंग नेम स्पेस STD इंट मेन, हे जे काही आहे ते प्रत्येक कोणताही एक्झाम्पल प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण तो जो डेटा आहे तो आपण यूजच करणार आहोत, कंपल्सरी आहे. तर त्याला म्हणतात बॉइलप्लेट कोड. याच्यानंतर कमेंट्स काय यूज केले जाते की ज्याच्यामध्ये आपला जो कोड आहे तो जो सपोज दुसऱ्या कोणी युजरने ओपन केला तर तो त्याला समजायला की हे तर काय यूज केले. सो त्यासाठी आपण कमेंट यूज केली. व्हेरिएबल व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल एक असा कंटेनर आहे की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोर होते. आपण इन मॅथ्समध्ये आपण बघितलं की x=5 म्हणजे जी काही 5ची व्हॅल्यू ते आपण काय केली, एक्समध्ये काय केली, स्टोर केली. सो ते एक कंटेनर, व्हेरिएबल इज वर्क लाईक अ कंटेनर की ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोर करत जातो. याच्यानंतर डेटा टाईप आपण बघितले इंटिजर, फ्लोट, डबल फ्लोट, कॅरेक्टर. हे काय आहे? डेटा टाईप. म्हणजे जर आपल्याला एखादा डेटा स्टोअर करायचा आहे व्हेरिएबल्समध्ये तर आपण त्याला डेटा टाईप देणार की तुमचा जो डेटा आहे तो कोणत्या टाईपचा आहे. सपोज आपण घेतलं each=15. सो 15 हे काय आहे तर ते इंटिजर आहेत, तर ते आपण त्याच्यामध्ये स्टोअर करणार. मग आपण काय घेणार int age=15. याच्यानंतर टाईप कन्व्हर्जन आणि टाईप कास्टिंग. टाईप कन्व्हर्जन आणि टाईप कास्टिंग हे टाईप कन्व्हर्जन हे इम्प्लिसिट असतं आणि टाईप कास्टिंग हे एक्सप्लिसिट असतं, म्हणजे ते प्रोग्रामरला करावं लागतं. नंतर इनपुट इन सी आपल्याला आता युजरकडून इनपुट घ्यायचं. आपण आधी प्रिंट करत होतो, आपण व्हॅल्यू देत होतो. आता युजरकडून इनपुट देताना काय करायचं, एखादं इंटिजर आपण म्हणजे डेटा टाईपमध्ये ते स्टोअर करायचं. सी आउटमध्येच आपल्याला काय कंपायलर म्हणजे जेव्हा आपण रन करू तेव्हा आपल्याला काय डिस्प्ले व्हायचं ते तिथे डिस्प्ले, आणि सी इनमध्ये आपण इनपुट युजरकडून घेऊ शकतो. देन ऑपरेटर अँड देन सम ऑफ 2 नंबर्स. एक युजरनं 1 नंबर दिला, एकची व्हॅल्यू दिली, बीची व्हॅल्यू दिली, आणि देन आपण त्यांची सम करू शकतो. अगेन वी कवर युनिटी ऑपरेटर. युनिटी ऑपरेटर म्हणजे काय असतात, त्याच्यामध्ये आपले जे ऑपरेटर आहे ते एक युनिटी आणि बायनरी असे असतात. ऑपरेटर म्हणजे आपल्याला माहिती आहे प्लस मायनस वगैरे. तर युनिटी ऑपरेटरमध्ये काय असतात, ओनली 1 ऑपरेटर म्हणजे यूज केला जातो, आणि बायनरी ऑपरेटरमध्ये 2 ऑपरंट यूज केले जातात, म्हणजे ऑपरंट. युनिटी ऑपरेटर मेथडमध्ये 1 ऑपरंट यूज केला जातो. सपोज A++ B. आपण जेव्हा फॉर लूप लावतो तेव्हा आपण काय करतो, A++ इन्क्रीमेंट करतो, तर ते असते युनिटी ऑपरेटर. आणि बायनरी ऑपरेटर म्हणजे काय असतात की ज्याच्यामध्ये 2 ऑपरंट असतात, A+B, याच्या A-B, A×B, त्यामध्ये 2 ऑपरंट आहेत A अँड B. सो ते आहेत बायनरी ऑपरेटर. आणि युनिटी ऑपरेटरमध्ये A++, त्याच्यामध्ये A हा एकच ऑपरंट आहे, सो त्याला म्हणतात युनिटी ऑपरेटर आणि बायनरी ऑपरेटर. सो मी आत्ता बघितलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.